पाहिजे। खरं असं इनजस्टिस करू नका सर्वांच्या वरती। आम्ही गोरगरीब माणसाचा पैसा ठेवलाय, एक रिक्षा चालवणारा माणूस पैसा ठेवलाय, एक भांडी घासणारी माणूस बाई पैसा ठेवलाय, एक सिनियर सिटीजन त्यांचं प्रॉव्हिडंट फंड होतं, त्यांचं पेन्शन होतं, ते पैसे ठेवलेत। सर्वांचं तुम्ही रिजेक्ट केलं तर कुठे जायचं? आम्ही जायचं कुठे? कोर्टमध्ये गेलो तर कोर्ट म्हणतोय अप्पुगोलला द्यायला पाहिजे, अप्पुगोल म्हणते माझी प्रॉपर्टी गव्हर्नमेंट जप्ती केलं। गव्हर्नमेंटकडे गेलं तर गव्हर्नमेंट म्हणते अप्पुगोलकडनं घ्या, आनंद अप्पुगोलकडनं घ्या। म्हणजे आम्ही डिपॉझिटर जायचं कुठे? आम्ही आमचं एक आम्हाला आशा होती, आम्हाला होप होतं की सरकारवर आम्हाला भरोसा होता की सरकार आम्हाला न्याय देईल लास्टला। आणि आमचं जे पण आमच्या मेहनतीचे पैसे आहेत 7 वर्ष झाली ते थोडे तर आम्हाला फुल नाही तर फुलाची पाकळी तर मिळेल आम्हाला आशा होती। खरं फुल पण नाही, पाकळी पण नाही, फक्त एक नोटीस आलेलं आम्हाला की तुमचं जे पण डॉक्युमेंट तुम्ही दिलाय प्रॉपर नाही, तुमचं क्लेम रिजेक्ट झालं। याचा अर्थ काय? कुठे जायचं आता आम्हाला? आम्ही कुठे जायचं? एक नॉर्मल माणूस कुठे जायचं सांगा? एक वकील जाऊ शकतोय हो, कारण एक नॉर्मल माणूस 70 वर्षाचा माणूस 80 वर्षाचा माणूस काय कोर्ट कचेरी करू शकतोय? काय पडापडी करू शकतोय बँगलोरला जाऊन? हे इनजस्टिस आहे का नाही तुम्हीच विचार करा। हे आमच्या सर्वांचे अत्याचार झाले, ह्याच्याबद्दल आम्ही इकडे प्रोटेस्ट करायला लागलोय। समजा आमच्या 7 दिवसामध्ये आमची मनवी आमचं ऍक्शन घेतलं नाही सरकारने तर आम्ही इकडे भूक हडताल करणार आणि त्याची जबाबदारी सरकारची असणार। आणि ह्याच्याबद्दल आम्ही आज मेमोरंडम डीसी साहेबांना दिलोय। आता आम्ही 7 दिवस वेट करणार, आम्ही 7 वर्ष वेट केलोय, आता जास्त वेट करणार नाही। आम्ही इकडे येऊन भूक हडताल करणार, आमचा अधिकार आहे ते, आम्ही अधिकार आमचं वापरणार। आणि समजा काय पण झालं तर त्याची जबाबदारी सरकारची असणार। थँक्यू। माझं नाव ॲडव्होकेट नितीन सिंग राजपूत, बेलगावी। मी पण एक डिपॉझिटर आहे, माझे पण वडील, माझी पण आई, माझी पण वाईफ, मी सर्वांनी याच्यामध्ये पैसे गुंतवणूक केलोय। 7 वर्ष झाली, पैसे तर 1 रुपये पण मिळाला नाही आणि आम्हाला एवढं पडापडी लावले तर अक्षरशः आम्हाला समजत नाही कुठे जायचं, काय करायचं म्हणून। मला रिक्वेस्ट आहे, मीडियाला पण एक रिक्वेस्ट आहे की आमची गोरगरिबांची तुम्ही आवाज उठवा आणि हे आवाज सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, ही माझी कलकलाची विनंती आहे। थँक्यू। जय हिंद। कन्नड सर मला जास्त येत नाही आहे। शॉर्ट मध्ये बोलू? कसं बोलू? 2 मिनिटं मराठी। आज आम्ही डिपॉझिटर ज्यांनी क्लेम सबमिट केले होते ऑफिस ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी बँगलोरला, त्यांच्या क्लेम जेवढे पण त्यांनी सबमिट केलं होतं, जे पण आम्ही फॉर्म दिलं होतं त्यांचं सर्व रिजेक्ट करून त्यांनी एक नोटीस पाठवलं आम्हाला। त्याच्याबद्दल आम्ही प्रोटेस्ट करायला लागलोय का म्हणजे त्यांचं जे ॲक्ट आहे, ॲक्शन आहे, इनजस्ट आहे आणि हे व्हायोलेशन आहे आमचं आर्टिकल 21 जे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। आमचं आयुष्य, आमचं लाईफ ह्या पैशावर डिपेंडेबल आहे आणि आज सरकारच आम्हाला सांगते की हे डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर नाही आहे आणि तुमचं क्लेम रिजेक्ट करतो। मग आम्ही जायचं कुठे? एक गोरगरीब माणूस कुठे जायचं? सर्वांनी ऑनरेबल कंझ्युमर फोरमनी भरपूर ऑर्डर काढले आहेत आनंद अप्पुगोलच्या अगेन्स्ट की ते पैसे द्या। खरं आनंद अप्पुगोल कुठे आहे कोणाला पण माहीत नाही आहे, पैसे कोण देणार? आम्हाला एक आशा होती, आम्हाला एक विश्वास होता की सरकार आमचं काहीतरी आम्हाला जस्टिस देईल, काहीतरी आमच्यावर अत्याचार होणार नाही आणि सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काहीतरी करणार। तर आज सरकारकडनंच आम्हाला असं लेटर यायला लागले, म्हणजे आम्ही जायचं कुठे? एक गोरगरीब माणूस जायचं कुठे? आता बँगलोर जायचं म्हणजे सर्वांना शक्य नाही आहे, मॅक्झिमम लोक ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन आहेत, ते कसं जाणार? त्यांना न्याय कसं मिळणार? किती तर लोक ह्याच्यामध्ये मरून गेले पाप, हे विचार करून पैसे बुडाले म्हणून मरून गेले, त्यांना तर जस्टिस मिळालंच नाही। आता जेवढे जिवंत आहेत त्यांना तर जस्टिस द्या, त्यांना तर त्यांचे पैसे द्या, हेच आमचं एक मनवी आहे आमचे ऑनरेबल डीसी साहेबांना आणि सरकारला पण, गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाला पण की हे अन्याय करू नका आमच्यावरती। आम्ही काय मागत नाही आहे, आमचे पैसे जेवढे होते तेवढेच द्या, काय नाही तर फुल नाही तर फुलाची पाकळी तर द्या, तर काय तर द्या। हे गरीब लोक कुठे जाणार? पूर्ण भविष्याचं पुंजी होती जी प्रॉव्हिडंट फंड होतं, पेन्शन होतं, सरकारमध्ये जे काम केलं होतं ते सर्व लोकांनी पैसे ठेवलेले आहेत। एक हे विश्वासवर की त्यांना काहीतरी चांगलं रिटर्न मिळेल म्हणून आहे काय पुढे समजा आमचं प्रोटेस्ट आज आहे, समजा आमचं काय पण ऍक्शन घेतलं नाही सरकारने, मग आम्ही 7 दिवसानंतर इकडे येऊन आम्ही भूक हडताल करणार आहे जोपर्यंत आमचे पैसे परत येत नाही तोपर्यंत। आणि इकडेच नाही, आम्ही बँगलोर ऑफिसला पण जाऊन, ऑफिस ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी समोर जाऊन, विधानसौधाच्या समोर जाऊन आम्ही हे भूक हडताल कंटिन्यू ठेवणार आहे जोपर्यंत आमचे पैसे। आणि माझं नाव ॲडव्होकेट नितीन सिंग राजपूत।
ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಸಾರಿ ಠೇವಣಿದಾರನಿದ್ದು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಠೇವಣಿದಾರರು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ಅದನ್ನ ಪುನಃ ಮತ್ತೆ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಅಂತ ನೇಮಕ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರು ನಿಮ್ಮ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರಿಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟು 1 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕ್ರಮ ತಗೊಂಡಿಲ್ಲ. ಈಗ ಪ್ರತಿ ಠೇವಣಿದಾರರಿಗೆ ಲೆಟರ್ ಕಳಿಸಿ ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿಯನ್ನು ನಾವು ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಒಂದು ಸುಳ್ಳು ಕಾರಣವನ್ನ ನೀಡಿ ಇವತ್ತು ಠೇವಣಿದಾರರ ಹಣವನ್ನ ಎತ್ತಿ ಹಾಕುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ಅವರ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರ ಇವರ ಇದನ್ನ ಹಿತಾಸಕ್ತಿಯನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಠೇವಣಿದಾರ ಹಣವನ್ನು ಮರಳಿ ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರ ಪರವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕುಂಡ್ಲಿ ಕಿದ್ದಾಳಿ ಗಣೇಶ್ अधिकारी बैंगलोर के अधिकारी बैंगलोर के